समाजाचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आज राजकीय प्रवास या ठिकाणी माझा कसा झाला या थोडक्यात या ठिकाणी सांगतो। आदरणीय तात्यासाहेब कोटे यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी माझा राजकीय प्रवास या ठिकाणी सुरू झाला 2007। तसेच आपले आदरणीय राजकीय आमचे गुरु महेश अण्णा कोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वडील रामकृष्ण कोंडल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय प्रवास या ठिकाणी सुरू केला। 2007 साली या ठिकाणी अपक्ष म्हणून सर्वप्रथम मी सोलापूर शहरामध्ये निवडून आलो। त्याच्यानंतरनं चांगलं हातदौडमध्ये चांगलं काम करायचं, लोकांची सेवा करणं हे ध्येय या ठिकाणी मी बाळगलं। आणि महेश अण्णा सारखं म्हणायचे की तुला हातदौड भागमध्ये काम करायचे अतिशय चांगलं स्कोप आहे आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त आपल्या प्रभागातील आपल्या लोकांच्या कामं आपण कसं केलं पाहिजे हे या माध्यमातून लोकांचे नागरिकांच्या या ठिकाणी कामं करत गेलो। 2007 साली अपक्ष म्हणून सर्वप्रथम निवडून आलो। 2012 साली या ठिकाणी काँग्रेसकडून निवडून आलो आणि सभापतीपद महानगरपालिकेचं जे स्थायी समिती सभापतीपद असतं ते वयाच्या 25व्या-26व्या वर्षी या ठिकाणी मला संधी मिळाली। सोलापूर शहराच्या या ठिकाणी 900-950 कोटीचं बजेट मी या ठिकाणी वयाच्या 26व्या वर्षी मांडलं। त्याच्यानंतरनं 2017ला महेश अण्णा शिवसेनेमध्ये आल्यानंतर आम्ही अण्णांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेमध्ये आलो आणि तिथे सेनेमध्ये जवळपास 22 नगरसेवक या ठिकाणी अण्णांनी सोलापूर शहरामध्ये आतापर्यंत शिवसेनेचे कधीही नगरसेवक 6-7च्या पुढे गेले नव्हते, पण महेश अण्णांनी या ठिकाणी 22 नगरसेवक सोलापूर शहरामध्ये शिवसेनेचे या ठिकाणी निवडून आणले। तसेच अतिशय चांगल्या पद्धतीने अण्णा काम करत होते। मी असेल, आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब असतील, अण्णांच्या आम्ही सर्वजण आम्ही मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो। देवेंद्रदादांनी देखील ज्या भागामध्ये आपल्या पद्मशाली समाजाचं एकही मतदान नसताना 30-30 वर्ष जे राजकारण केले अशा माणसाला 4-4 हजार मताने या ठिकाणी पाडून त्या ठिकाणी आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब निवडून आले। ते 2दा नगरसेवक झाले आणि तात्यांच्या तालमीत महेश अण्णांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांच्या तालमीत तयार झाल्यामुळं आपले आमदार देवेंद्रदादा कोटे आज आपल्याला माहिती आहे सोलापूर शहरासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत। आपले जे काही शहराच्या अडीअडचणी आहेत त्या उड्डाणपूल असतील, IT चे कंपनीचे विषय असतील, शहराचे विमानतळाचा विषय असेल, सर्व प्रकार सर्वप्रथम पाण्याचा विषय असतील, या ठिकाणी आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी सर्वप्रथम सोलापूर शहराचे सर्व विषय जे काय ते विधिमंडळामध्ये मांडून आपल्या सोलापूर शहरासाठी जास्तीत जास्त विकास निधी या ठिकाणी आणण्यामध्ये यश प्राप्त त्यांना झाले। आज आपल्याला माहिती आहे समाजाचे 18 नगरसेवक जे काय आता आपले निवडून आलेत ते त्याच्या पाठीमागं आमदार देवेंद्रदादा कोटे यांचा सिंहाचा वाटा आहे हे आपण या ठिकाणी निश्चित त्यांचा आभार मानलं पाहिजे। आपले डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे साहेब देखील त्यांच्या कार्यपद्धतीने समाजकार्य असेल, राजकारण असेल, समाजकारण ते त्यांच्या परीने या ठिकाणी काम करत आहेत। आम्ही आमच्या परीने या ठिकाणी काम करत आहोत आणि या ठिकाणी निश्चित असं 1-2 शब्द एवढा असं बोलतो आणि समाजाचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, कारण का आज समाजाने मला दिलेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे। मी केलेलं सामाजिक कार्य आहे, माझे कर्तव्य समजून हे केले आहे। समाजाने मला घडवले, शिकवले, उभे केले। आज त्याच समाजाकडून मला मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अमूल्य आहे। असंच मी या ठिकाणी समाजाचं काम करत राहणार। आज सोलापूर शहराची मोठी खूप जबाबदारी माझ्यावर आहे, ते मी प्रामाणिकपणे आणि जास्तीत जास्त माझ्या हातून जे काय सेवा घडेल आज सोलापूर शहरासाठी त्या ठिकाणी मी परिपूर्ण करायचं या ठिकाणी शब्द देतो। जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध। आजच संपर्क साधा 98 500 29 966। ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर।